प्रभाग क्रमांक 7 मधील विविध रखडलेली विकास कामे व नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्यात याव्यात यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या नगरसेविका सरिताताई गणेश सोनवणे यांनी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, मुख्याधिकारी सतीश दिघे यांना निवेदन दिलंय। या निवेदनात प्रामुख्याने प्रभागातील माळीनगर गल्ली क्रमांक 1 मधील रस्ता नवीन करणे, ॲपल साई रस्त्याची दुरुस्ती करणे, प्रभाग क्रमांक 7 मधील चारी नंबर 12 माळीनगर ते सुपर स्पेशालिटी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करून अंतर्गत चारी करणे, स्वामी विवेकानंद नगरमधील रस्ता दुरुस्त अथवा नवीन रस्ता करणे यांसह प्रभागात महिलांच्या सुरक्षेसाठी बंद असलेले स्ट्रीट लाईट, हायमॅक्स नवीन बसविणे यांसह विविध विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नगरसेविका सरिता सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील, माननीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील तसेच माननीय सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांचा जो आराखडा आहे तो दिलेला आहे। माननीय शिर्डी शहराच्या माननीय नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात आणि माननीय उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके आणि तसेच मुख्याधिकारी दिघे साहेब यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे आणि विविध कामांची मागणी केलेली आहे की हे रखडलेली जी कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या नामदार साहेबांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट जो आहे शिवसृष्टी प्रोजेक्ट त्याचं लवकरात लवकर काम सुरू व्हावं हे सर्वांची नागरिकांची आमची प्रकर्षाने मागणी आहे। आणि त्याचबरोबर आपला माळीनगर ते चारी नंबर 12 ते सुपर हॉस्पिटलचा जो रोड आहे त्याचं अंतर्गत चारी करून आणि डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करणं खूप गरजेचं आहे, कारण दळणवळण त्या मार्गाने खूप वाढलेलं आहे। आता महामंडळाच्या बसेस ये जा करतात त्या दृष्टीने त्या रस्त्याचं रुंदीकरण पण करणं खूप गरजेचं आहे। नागरिकांचा तो खूप मोठा प्रश्न सुटेल या निमित्ताने। तसंच अग्निशमन दल ते सिटी मार्केटचा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत, ते दुरुस्त करावे किंवा त्याची डागडुजी करावी असा पण प्रस्ताव आपण साहेबांकडे दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जे स्ट्रीट लाईट आहेत आपल्या प्रभागातले बऱ्यापैकी ते बंद आहेत, तर ते लवकरात लवकर नवीन टाकून ते सुरू करावेत अशी पण आपण त्यांना मागणी केलेली आहे। आणि जेणेकरून रात्रीच्या वेळेला आपल्या ज्या महिला कर्मचारी आहेत संस्थांच्या असतील, सुपर हॉस्पिटलच्या असतील, त्यांना ये जा करायला काही प्रॉब्लेम येतात आणि अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो रात्रीच्या वेळेला, तर त्यांना ते सोयीस्कर होईल म्हणून त्याच्याकडे पण आपण त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर जो ॲपल साई हॉटेल पासून जो रस्ता जातो त्या रस्त्याचं पण काम लवकरात लवकर करावं। तसंच माळीनगर मधील गल्ली क्रमांक 1 मधील जो रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला आहे, त्या रस्त्याचं पण लवकरात लवकर काम करावं। त्यासोबतच जे पाण्याचा प्रश्न आहे, कमी दाबाने पाणी येतं, पर्यायाने लोकांना पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर लोक मोटरी लावतात, तर बऱ्यापैकी जर तुम्ही पाण्याचा पाईपलाईन चांगल्या प्रकारची टाकली किंवा मोठी पाईपलाईन टाकली तर नागरिकांना ती वेळ येणार नाही आणि त्यातून खूप मोठा प्रश्न सुटेल की पाणी सगळ्यांना व्यवस्थित आणि पूरक पाणी सगळ्यांना भेटेल। त्याच्यामुळे तो पण आपण प्रश्न साहेबांकडे दिलेला आहे। आणि आपल्या समजा आपल्या प्रभागातल्या ज्या विविध प्रभागामध्ये विविध जे कामं आहेत जे रखडलेले आहेत आतापर्यंत किंवा बऱ्याच दिवसापासून ते टांगणीवर आहेत किंवा ते अजून पूर्ण झालेले नाही आहेत, त्या कामांचा पण त्यांनी आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जेणेकरून नागरिकांना म्हणजे बाकीच्या ज्या कामांसाठी आहेत त्या अडचणी येत नाहीत। आणि हे जे मुद्दे आहेत आपले तर हे सगळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत आणि त्याच्यातून जर हे मुद्दे प्रश्न सुटले, ज्या दररोजच्या प्रश्नांना जे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर ते प्रश्न आपले लवकरच सुटतील। आपल्याला नामदार साहेबांना, आमची सगळ्यांची नामदार साहेबांना, सुजय दादांना नम्र विनंती आहे की आपण हे प्रभाग क्रमांक 7 मधील ही जी कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि नागरिकांना योग्य दिलासा मिळेल
नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.